आपल्या सोयीनुसार राज्य बनवाले पाहिजे। पण त्याच्यासाठी भारत सरकारनं राज्यघटना बनवणं चालू असतानाच 3 कमिशन नेमले। किती कमिशन नेमले? बोला कोणते कोणते नेमले? न्यायमूर्ती दार कमिशन 48 ले, ठीक आहे। जेपीव्ही कमिशन नेमलं, ठीक आहे। आता हे जेपीव्ही काय इनिशियल आहे, जवाहरलाल नेहरू, पट्टाभी सीतारामन आणि वल्लभभाई पटेल, ठीक आहे। पण या दोन्ही समितीनं असं सांगितलं का भारतात सध्या तरी परिस्थिती अशी नाही आहे का भाषेनुसार राज्य निर्माण करावे, पण भारतातल्या लोकांचा रोष कायम होता का आम्हाला भाषेनुसार राज्य पाहिजे। आणि स्ट्रक्चर कसं होतं हे मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सगळं डिटेल सांगितलं ना? अबे सांगितलं का? हां, मग त्याच्यानंतर ठीक आहे। आता हे जर पाहिलं तर हे हैदराबाद संस्थान, आंध्र प्रदेश संस्थान, मद्रास संस्थान इकडे लक्ष द्यावे, ठीक आहे। मद्रास संस्थानचा हा खालचा भाग, ठीक आहे, हे आंध्र प्रदेश आणि ह्या हैदराबाद संस्थानमध्ये आणि ह्या मैसूर संस्थानचा काही इकल्ला भाग, ह्या असा पूर्ण भाग, ठीक आहे, ह्या बोलत होता तेलुगू, ठीक आहे। आता इथं बॉम्बे प्रांतात काही, ठीक आहे, कन्नड भाषिक लोक होते, ठीक आहे। आता हे इथं जे मैसूर प्रांत होतं इथं कन्नड भाषिक लोक होते आणि काही महाराष्ट्रात आले होते बॉम्बे प्रांतात। आता त्याच्यात झालं का, ह्या मद्रासमध्ये खालच्या भागात मद्रास जे प्रांत होतं तिथं बोले, ठीक आहे, तामिळ का बोले? हा, मग सगळे लोक म्हणे का हे जे राज्य तुम्ही निर्माण केले आहे हे असे ठेवू नका, लोकांची मागणी होती का भाषेनुसार राज्य निर्माण करा। पण या 2 कमिशननं सांगितलं, मग त्याला प्रचंड विरोध झाला। शेवटी, ठीक आहे, इथं श्रीरामपट्टू नावाच्या आंध्र प्रदेशच्या एका माणसानं आंदोलन केलं का तेलुगू भाषिकाचं आंध्र प्रदेश आम्हाला पाहिजे। पठ्याचं आंदोलन चालू, सरकारनं दुर्लक्ष केलं। 1 महिना गेला, 1.5 महिना गेला आणि 59व्या दिवशी तो मेला। जसा मेला तसंच बंद तेलंगणा पेटलं आणि लोकांना कचेऱ्या, रेल्वे, बसा पेटवणं चालू केल्या। आणि मग काही ते सरकारला आगुटलं नाही तर कोणतंही कमिशन न नेमता डायरेक्ट केंद्र सरकारनं पहिलं भाषावार राज्याची निर्मिती केली, आंध्र प्रदेश। कोणतं? मग त्याला दिल्याच्या नंतर मग भारतात मागणी होऊन लागली का आम्हालाही पाहिजे, तर मग आता करायचं का? प्रत्येक मराठी भाषिकांचे लोक म्हणून राहिले, कन्नड भाषिकाचे लोक म्हणून राहिले, तामिळ भाषिकाचे म्हणून राहिले का आम्हाला आमच्या भाषेच्या साठी वेगळे राज्य पाहिजे। म्हणून मग आता करायचं का? तर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते फाजल अली, याच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली, ठीक आहे। आणि यायला सांगितलं का भाषावार प्रांतरचना करणं गरजेचं आहे का हे तुम्ही सांगा, ठीक आहे। मग आता यायनं शिफारशी केल्या आणि हे म्हणते का मराठी भाषिकांचा एकटाच महाराष्ट्र निर्माण करू नये, द्वैभाषिक मुंबई राज्य तयार करावं, गुजरात भाषिकांचं आणि मराठी भाषिकांचं, ठीक आहे। आणि त्याच्यात हे म्हणते का त्याची कंबाईन राजधानी मुंबई राहील, विदर्भ ठीक आहे बॉम्बे प्रांतात किंवा महाराष्ट्रात विलीन करू नये, विदर्भ वेगळं स्वतंत्र राज्य असावं, असं कोण म्हणते? फाजल अलीनं शिफारस केली आहे। पण शेवटी कमिशन शिफारशी करते, त्याच्यावर अंतिम निर्णय कोण घेते? सरकार। मग सरकारने याच्यावर राज्य पुनर्रचना ठीक आहे कायदा केला आणि त्याच्यानुसार 16 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश असे 20 राज्य निर्माण केले। तुम्हाला परीक्षेत विचारण का फाजल अली कमिशनच्या शिफारशीनुसार भारतामध्ये किती राज्य, ठीक आहे, निर्माण झाले होते? तर 20 राज्य, 16 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश, ठीक आहे। मग आता तिथून प्रवास आहे तर मग आता सध्याच्या कंडिशनले भारतात 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश होते। मग आता एक जम्मू काश्मीर, लक्ष द्यावे, एक जम्मू काश्मीर मधून, ठीक आहे, 2 केंद्रशासित प्रदेश बाहेर पडले। किती 2 केंद्रशासित प्रदेश बाहेर पडले, जम्मू काश्मीर आणि लडाख। म्हणून लगेच 7ची संख्या किती झाली? 9 आणि एक घटक राज्य का झालं? कमी का झालं? मग लगेच, ठीक आहे, 2020 ले ह्या कायदा, ठीक आहे, त्याच्यासाठी केंद्र सरकारनं कायदा केला जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट। या कायद्यानुसार एका जम्मू काश्मीर राज्याचे 2 केंद्रशासित प्रदेश तयार झाले, जम्मू काश्मीर आणि लडाख, ठीक आहे। मग आता त्याच्यानंतर ठीक आहे दादर नगर हवेली आणि दीव दमण असे लहान 2 केंद्रशासित प्रदेश होते, याचा एकच केंद्रशासित प्रदेश केला, दादर नगर हवेली आणि दीव दमण, ठीक आहे। त्याच्यामुळे पुन्हा एक केंद्रशासित प्रदेश कमी झाला। आता सध्या भारतात 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे, ठीक आहे। किती घटक राज्य? 8 केंद्रशासित प्रदेश म्हणजे का? तर डायरेक्ट इथं कारभार पाहणारा माणूस
हा नायब राज्यपाल असतो, लेफ्टनंट गव्हर्नर. ठीक आहे, केंद्राचा माणूस असतो तो. ठीक आहे, तो राष्ट्रपतीचा ऐकतो, पण राष्ट्रपती सांगकाम्या दिवाणजी आहे. ठीक आहे, राष्ट्रपतीला स्वतःचे काही अधिकार आहे नाही, ते डायरेक्ट केंद्र सरकारचे आदेश राष्ट्रपतीला येते आणि राष्ट्रपती याले ठीक आहे तुतारीचे ढोसे देत जाते. कोणाले? नायब राज्यपालले. ठीक आहे, नायब राज्यपाल केंद्रशासित प्रदेशाचा कारभार पाहत असतो. पण 8 केंद्रशासित प्रदेशापैकी भारतातल्या 3 केंद्रशासित प्रदेशाचे कारभार मुख्यमंत्री पाहते. कोण पाहते? मुख्यमंत्री. म्हणजे तिथं काय आहे, या 3 केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहे, कारण त्याची लोकसंख्या काय आहे? जास्त आहे. एक आहे दिल्ली. ठीक आहे, एक आहे दिल्ली, दुसरा आहे पॉंडेचेरी. काय? पॉंडेचेरी. आणि तिसरा आहे जम्मू अँड काश्मीर. ठीक आहे, तुम्हाला विचारलं का भारतामध्ये किती विधानसभा आहे, तर हे घटक राज्य म्हणलं का विधानसभा राहील? घटक राज्य म्हणलं का काय राहील? विधानसभा. हे 28 आणि 3 किती झाल्या? 31. एकूण विधानसभेची संख्या विचारली परीक्षेत तर किती? 31. ठीक आहे, घटक राज्याच्या 28, राज्याच्या 28 आणि 3 केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे, बाकी 5 केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे, अंदमान निकोबार. ठीक आहे, लक्षद्वीप, चंदीगड. ठीक आहे, त्याच्यानंतर दादर नगर हवेली, दीव दमण. ठीक आहे, आणि ठीक आहे लद्दाख. ठीक आहे, काय? लद्दाख. या 5 केंद्रशासित प्रदेशाचा कारभार नायब राज्यपाल पाहतो. केंद्रशासित म्हणजे शासन कोणाचं? केंद्राचं. डायरेक्ट केंद्राचं शासन असते तिथं. मग केंद्राचा कारभारी म्हणून कोण राहते तिथं? नायब राज्यपाल. त्याला इंग्लिशमध्ये म्हणते लेफ्टनंट गव्हर्नर. का म्हणते? लेफ्टनंट गव्हर्नर. मग आता ठीक आहे, मागच्या लेक्चरमध्ये आपण हे सगळं उपद्व्यापी धंदे पाहिले, कसं राज्य निर्माण झालं, कार झालं. ठीक आहे, आणि त्याच्यातल्या दार कमिशन आणि त्याच्यानंतर JPV कमिशनच्या शिफारशी पाहिल्या होत्या ना. तरी एक वेळा ओव्हरलुक पाहून घ्या. महाराष्ट्राची मागणी आहे, महाराष्ट्राची मागणी होती की आम्हाला मराठी भाषिकांचं मुंबई सहित महाराष्ट्र पाहिजे. आता विदर्भ मी तुम्हाला सांगितलं होता का, विदर्भ CP बेरारचा भाग होता. मराठवाड्यातले 8 जिल्हे आता जे तुम्हाला दिसते, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी. ठीक आहे, हे जे जिल्हे आहे, ठीक आहे, हे जिल्हे हैदराबाद संस्थानाचा भाग होते. ठीक आहे, म्हणजे मराठी भाषिकांचे त्या हैदराबाद संस्थानाला जुळून होते. ते सगळे महाराष्ट्रात विलीन झाले टप्प्याटप्प्यानं. ठीक आहे, ते कसे झाले त्याचा इतिहास पाहू. कारण महाराष्ट्रात मराठी भाषिकांचे जे अलग अलग तुकडे झाले होते, याचं एकत्र राज्य निर्माण करायचं अशी मागणी होऊ लागली. पण विदर्भाची वेगळी मागणीची अजूनही ठीक आहे, अजूनही आपली मागणी गेलेली नाही. वेगळ्या विदर्भ मात्र लोक मागतच आहे. ठीक आहे, आता 1 ऑक्टोबर ठीक आहे जामवंतराव ढोटे होते. ठीक आहे, त्याला विदर्भवीर म्हणते. त्यानं प्रचंड मागणी केली होती. ठीक आहे, तो माणूस असा होता का तो जेलमध्ये होता तरी निवडणुकीत निवडून आला होता. ठीक आहे, जामवंतराव ढोटे ठीक आहे यवतमाळचे होय, निवडणुकीत जेलमध्ये असताना निवडणुकीला उभे राहिले विधानसभेच्या, तरी निवडून आले होते बिना प्रचारानं. ठीक आहे, विदर्भ वेगळ्याचं आंदोलन केलं होतं त्यानं. 1 ऑक्टोबर 1938 रामराव देशमुख यांनी वराड प्रांत वेगळा असावा अशी मागणी केली. ठीक आहे, वराड म्हणजे आपला प्रांत. ठीक आहे, वर्धा, नागपूर, अमरावती, बुलढाणा, ठीक आहे, यवतमाळ. ठीक आहे, याले म्हणते वराड. आणि तिकडे 4 जिल्हे झाडीपट्टा. मग ठीक आहे, मग आता लक्ष द्या, 1939 मराठी साहित्य संमेलन झालं 1939ले. तिथं मराठी भाषिकांचं एक प्रांत व्हावं असा ठराव पारित करण्यात आला. कुठं? ठीक आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 1939. आता 1941 संयुक्त महाराष्ट्र सभा झाली. याचे अध्यक्ष होते रामराव देशमुख. याच्यावर खूप वेळा प्रश्न आला आहे, संयुक्त महाराष्ट्र सभा कुठं झाली? मुंबईत. ठीक आहे, याचे अध्यक्ष कोण होते? रामराव देशमुख. ठीक आहे, मग 1942ले डॉक्टर TJ केदार ठीक आहे महाराष्ट्र एकीकरण परिषदेचे अध्यक्ष होते. ठीक आहे, अनेक संघटना वेगवेगळ्या स्तरावर आपलं काम करून राहिल्या. त्या 12 मे 1946ले संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. ठीक आहे, आणि हे कुठं स्थापना झाली तर बेळगावले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं, तिथं झाली. महाराष्ट्राच्या आजूबाजूचे मराठी भाषिक प्रांत महाराष्ट्रात जोडणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश होता. का जे काही आता विदर्भ आहे, हैदराबाद संस्थानात 8 जिल्हे आहे मराठी भाषिकांचे. ठीक आहे, हे सगळे एकत्र करायचे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ठीक आहे गुजरात आहे, त्या गुजरात भाषिक आम्हाला पाहिजे नाही. तर भारत जेव्हा स्वतंत्र झाला तर गुजरात भाषिकांचा आणि मराठी भाषिकांचा ठीक आहे म्हणजे आताचा पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरातचा भाग हे एकत्र राज्य होतं. त्याला बॉम्बे प्रांत म्हणे. का म्हणे? बॉम्बे प्रांत. ठीक आहे,
मग आता हे लक्ष द्या रे, मग 28 जुलै 1946 लक्ष द्या, 28 जुलै 1946 महाराष्ट्र एकीकरण परिषदेची परिषद, ठीक आहे, महाराष्ट्र एकीकरण परिषदेची, ठीक आहे, सभा मुंबई येथे संपन्न झाली. याचे अध्यक्ष होते महाराष्ट्र एकीकरण परिषद, याचे अध्यक्ष होते शंकरराव देव. ठीक आहे, तिथं लय लोक. आता महाराष्ट्राची जी चळवळ होती याच्यात प्रबोधनकार ठाकरे, ठीक आहे, त्याच्यानंतर शंकरराव देव, केशवराव जेदे, ठीक आहे, त्र्यंबकराव, ठीक आहे, ठीक आहे, लक्ष द्या, मानखोलकर, दत्ता वामन पोद्दार, ठीक आहे, असे अनेक लोक होते. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेचे वडील. कोणाचे वडील? बाळासाहेब ठाकरेचे वडील. ठीक आहे. मग शंकरराव देव याचे अध्यक्ष होते. रामराव देशमुख, ठीक आहे, हे मोठे नेते होते त्यावेळेस, ज्याची मागणी होती. मग त्याच्यानंतर दार कमिशन. मग आता ते मागणी होती, आपण पाहिलेच, मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं ना. कोणी आहे का याच्यात? मागच्या लेक्चरला नव्हतं, मागच्या लेक्चरला सगळे होते ना. ठीक आहे. हां, मग आता लक्ष द्या, दार कमिशन. आता हे पहिलं भाषावार प्रांत रचनेचं कमिशन आहे. हां, हे 3 कमिशन लक्षात ठेवायचे, दार, JPV आणि फाजल अली. ठीक आहे. मग आता हे 17 जून 1948 हे कमिशन स्थापन झालं. कोणतं? दार कमिशन. ठीक आहे. याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती SK दार, इलाहाबाद हायकोर्टाचे का होते? न्यायाधीश होते. सदस्य होते ॲडव्होकेट JN लाल आणि एक दुसरा होता पन्नालाल, हे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे निवृत्त अधिकारी होते. यानं आपला अहवाल लगेच, ठीक आहे, 4-5 महिन्यात सादर केला 10 डिसेंबर 1948. ठीक आहे. आणि का म्हणते हे? का म्हणते? भाषेनुसार राज्य निर्माण करणे शक्य नाही. ठीक आहे. मग त्याच्यानंतर पहा अकोला करार. ठीक आहे. अकोला करार, आता लक्ष द्या, अकोल्यात झाला होता म्हणून त्याला अकोला करार म्हणते. मग आता अकोला करारात लक्ष द्या रे. ठीक आहे. 8 ऑगस्ट 1947 याचा उद्देश काय होता? अकोला करार करण्यामागचा मराठी भाषिक प्रांत रचनेची मागणी नेमकेपणाने स्पष्ट करण्यासाठी अकोला येथे बैठक झाली. संयुक्त महाराष्ट्र दिला नाही तर महाविदर्भ राज्य आपण वेगळे करून मागू. ठीक आहे. संयुक्त महाराष्ट्र नाही झालं तर आम्ही आमचा विदर्भ वेगळा मागू. ठीक आहे, असं अकोला करारात ठरलं. मग त्याच्यानंतर, ठीक आहे, याच्यात मारोतराव कन्नमवार, ठीक आहे, हे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे दुसरे. ठीक आहे. त्याच्यानंतर शंकरराव दे, धनंजय गाडगी, प्रेमिला ओक, ठीक आहे, पूनमचंद राखा, दत्ता वामन पोद्दार, ठीक आहे, ठीक आहे, मानखोलकर, असे अनेक नेते तिथं उपस्थित होते. मग नेमली भारत सरकारनं दुसरी कमिटी. कोणती? JPV. ठीक आहे. मग याचे इनिशियल आहे, हां, जवाहरलाल नेहरू, पट्टाभी सीतारामय्या आणि वल्लभभाई पटेल. आता वल्लभभाई पटेलाकडं मोठं काम होतं का भारतातले जे संस्थानिक आहे, ठीक आहे, ते संस्थान भारतामध्ये का करणे? विलीन करणे. ठीक आहे. आता लक्ष द्या, याची घोषणा झाली 29 डिसेंबर 1948 राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात. आपण भाषावार प्रांतरचनेची मागणी होऊन राहिली बा, एक कमिटी तिथं स्थापन केली. ठीक आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात या समितीची स्थापना झाली. ठीक आहे. 5 एप्रिल 1949 JPVची, म्हणजे इथं घोषणा झाली होती, हिनं 5 एप्रिल 1949 स्थापना झाली. आणि हे तिघाचे इनिशियल नाव आहे. आणि हिनं का म्हणलं शेवटी? का भारतामध्ये सध्या परिस्थिती नाही आहे का भाषेनुसार राज्य निर्माण करावे. आणि मग लोक पुन्हा चिघळले प्रकरण आहेत, बंद्या भारतात आंदोलन सुरूच होते. ठीक आहे. मग याने शिफारस केली, ठीक आहे, संयुक्त महाराष्ट्रात मुंबईचा समावेश करण्यास नकार दिला. ठीक आहे. ह्या समितीनं महाराष्ट्रात मुंबई नाही राहणार, तुम्हाला महाराष्ट्र पाहिजे ना, मग मराठी भाषेला मुंबई नाही भेटणार म्हणे. ठीक आहे. आता त्याच्यात, ठीक आहे, त्याच्यात मग मराठी भाषिकाचा रोध झाला. या विरोधात मग का केलं? यानं जसं म्हणलं का मुंबई भेटणार नाही, ती मुंबई मराठी माणसानं उभी केली होती. ठीक आहे. त्याच्यामुळे मराठी लोकांचा दावा होता का मुंबई, आता तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राच्या 25% नेट प्रॉफिट मुंबईचा आहे एकट्या. कोणाचा आहे? महाराष्ट्राच्या GDP मध्ये 25% वाटा मुंबईचा आहे. म्हणलं एवढं मुंबई आहे खतरनाक, बांगलादेश आहे एवढं, तर मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे भाऊ 50,000 करोड रुपयाचं. बांगलादेशचं जेवढं बजेट आहे ना तेवढं मुंबईचं बजेट आहे म्हणलं. ठीक आहे. आपण बांगलादेशला विकत घेऊ शकते मुंबई. ठीक आहे. एवढं खतरनाक आहे. म्हणून तर तिथं एक नगरसेवक आमदारापेक्षा कमी नाही आहे. ठीक आहे. म्हणजे आमदारकीला जेवढा खर्च येते तेवढा तिथं नगरसेवकाला खर्च येते, असं लबालब काम आहे. मग आता लक्ष द्या, मग हे दही हांड्या गिंड्या पाहता ना तुम्ही, हे काय फुकट होते काय? काही करायचं काम नाही नेत्याले. कंपनीवाल्या बंद करायचं आहे का ढोबर? नाही साहेब, कसं? हां, मग चाल 3 लाख रुपये दे, वर्गणी काढू याच्याकडून. ठीक आहे. गणपतीची वेगळी, हां, दहीहंडीची वेगळी लागण. साहेब
अभि देतं का? ठीक आहे घेऊन जा साहेब. ठीक आहे लगेच असंच काम आहे. ठीक आहे तुला धंदा करायचा आहे चाल वर्गणी दे. ठीक आहे तुला बिझनेस करायचा आहे. ठीक आहे मग हे एवढ्याला वर्गण्या कुठून जमा करते ते का हे का यायच्या घरचे हलवते का पैसे? ठीक आहे हां ठीक आहे हे सगळे पैसे तिथं जेवढंही काही ठीक आहे कंपनी आहे ठीक आहे बमाड आहे ना काय पाहायचंच काम नाही. बस याच्याकडून वखरते कॉन्ट्रॅक्टर हे ते. सेनापती बापटांनी याच्या विरोधात प्रभात फेऱ्या खाल्ल्या. ठीक आहे आचार्य अत्रेंनी मुंबई महापालिकेत मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे असा ठराव 50 वर्षे 35 मतांनी पारित केला. ठीक आहे आता हे आचार्य अत्रेची स्टोरीगिरी सांगेन तुम्हाला नंतर. ठीक आहे आता लक्ष द्या याच्यात. आता माणूस जर मराठा समाजाचा असेल ओबीसी समाजाचा असेल तर त्याचे नाव इतिहासात फारसे तुम्हाला यूज दिले नाही. पण ते बरं झालं का ते गांधी बिंदी ठीक आहे हे जे लोक होते ठीक आहे हे थोडेसे वेगळे होते. तसा इतिहास लिहिला गेला याचे नाव काही इतिहासात फारसे आहे नाही. ठीक आहे मग आता लक्ष द्या सेनापती बापटांनी प्रभात फेऱ्या काढल्या. आचार्य अत्रेंनी मुंबई महापालिकेत मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे असा ठराव 50 वर्षे 35 मतांनी मंजूर करून घेतला. ठीक आहे मग कारण त्यानं नाही म्हणलं होतं ना JPVनं का मुंबई महाराष्ट्रात सामील होणार नाही. मग आता त्याच्यानंतर नागपूर करार झाला 28 सप्टेंबर 1953. नागपूर करार खूप महत्त्वाचा आहे. नागपूर करारात पुष्कळ शिफारशी आहे. ठीक आहे आपल्या नोकऱ्याचा अनुशेष होता. आपल्यासाठी राखीव जागा होत्या. ठीक आहे MPSCत घेईन सरकारी नोकऱ्यात. आपल्यासाठी जलसिंचनाचा अनुशेष होता. धरणं बांधणे कॅनल काढणे वेगळ्या पैसा वेगळ्या फंड भेटन. हिवाळी अधिवेशन राहील एक अधिवेशन तुमच्या तिथं. आपल्याला गुलाबजामू दिला हातात. ठीक आहे आणि म्हणे आता खाऊन घे आणि खाल्ल्यावर म्हणे आता डबल भेटत नाही. ठीक आहे असं आपल्यासोबत केलं. आपल्या टोळाले नुसते पानं पुसाचं काम केलं आहे आतापर्यंत. ठीक आहे म्हणून विदर्भातले लोक का विदर्भ वेगळा झाला पाहिजे अशी मागणी करते. 28 सप्टेंबर 1953. मग आता लक्ष द्या. ठीक आहे मग याच्यात काय म्हणते तर नागपूर करार याच्यासाठी झाला का नागपूर करारात ठरलं. ठीक आहे हे जे लोक होते पश्चिम महाराष्ट्रातले यायनं काय केलं का महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या लोकायले ठीक आहे आता चोपकाय चापकाय काही टेन्शन नका घेऊ. आम्ही तुम्हाला विलीन करू तर तुमच्या सगळ्या सोयीसुविधा देऊ. धरणं बांधून देऊ. तुमच्या नद्यात पाणी ओतू. अमकं करू ढमकं करू. यायचा डोळा पण होता विदर्भाच्या नैसर्गिक साधन संपत्तीवर. जलाजम पाणी आहे. ठीक आहे नद्याले पाणी आहे. ठीक आहे त्याच्यानंतर नैसर्गिक साधन संपत्ती आहे. रेती माती पिकं चांगली आहे. जंगल संपदा आहे. प्राणी मात्रा आहे. ठीक आहे हे सगळं कोणापाशी आहे? हां ठीक आहे विदर्भापाशी आहे. आता तुम्हाला सांगतो बंद्या मुंबईले लाईन बंद्या महाराष्ट्राला लाईन विदर्भातून जाते. ठीक आहे कोळशाचा धुपट तुम्ही खा आणि प्युअर लाईन कुठं चालली? मुंबईत चालली. कुठं चालली? मुंबईत चालली. ठीक आहे आला असता 2 वाजता. ठीक आहे मग आता लक्ष द्या. पश्चिम महाराष्ट्र या लोकांनं या नागपूर करारावर सह्या केल्या. पश्चिम महाराष्ट्राच्या वतीनं भाऊसाहेब हिरे यशवंतराव चव्हाण नाना कुंटे देविकानंद नारायण यांनी सह्या केल्या. महाविदर्भाच्या वतीनं ठीक आहे राधाकृष्ण पाटील ठीक आहे रामराव देशमुख पंजाबराव देशमुख महाराष्ट्राचे पहिले ठीक आहे कृषी मंत्री भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख शेषराव वानखेडे. ठीक आहे मराठवाड्याच्या वतीनं सह्या केल्या देवीसिंग चौहान लक्ष्मण भास्कर आणि प्रभावती जकातदार. ठीक आहे असे अनेक नेते होते. ठीक आहे त्याच्यानंतर मग काय शिफारशी झाल्या? मुंबई नागपूर करार 53 झाला काम ते. ठीक आहे मुंबई मध्य प्रांत मराठवाडा महाविदर्भ मिळून एक प्रांत बनवणे. ठीक आहे मग आता लक्ष द्या उच्च न्यायालय मुंबईत राहील. ठीक आहे उच्च न्यायालय लक्ष द्या राजधानी मुंबई राहील उपराजधानी नागपूर राहील. त्या नागपूर करारात ठरलं. ठीक आहे 1 अधिवेशन 2 अधिवेशन मुंबईत तर 1 अधिवेशन नागपूरमध्ये भरण. ठीक आहे जलसिंचनाचा सर्व अनुशेष विदर्भाचा काढून देण्यात येईल. ठीक आहे त्याच्यानंतर नोकऱ्यामध्येही तुम्हाला राखीव जागेगीन होत्या ते काहीच दिलं नाही यायनं. ठीक आहे 1 अधिवेशन नागपुरात होईल. विदर्भाचा ठीक आहे जेवढाही अनुशेष आहे नोकऱ्याचा राहो. ठीक आहे जलसिंचनाचा राहो. ठीक आहे आपल्याला मात्र भेटते शेवटी भुरका. ठीक आहे म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर विदर्भाला एवढं काही भेटलं नाही पण हे आपल्याला तेवढं तरी भेटलं. मराठवाड्याला काहीच नाही भेटलं. आता त्याच्यानंतर आता आपण येऊ 3रं कमिशन कोणतं? फाजल अली. ठीक आहे फाजल अली मोठं कमिशन होतं. ठीक आहे भाषावार प्रांतरचना आयोग याच्या अध्यक्षतेखाली नेमला 1953. पण यांना आंध्र प्रदेश दिलं नाही. ठीक आहे आंध्र प्रदेश हे कमिशन व्हायच्या पहिलेच
स्थापन झालं. जसा तो मेला आणि दंगली पेटल्या तसंच द्या लागलं आंध्र प्रदेश. मग साऱ्या लोकांनी मागणी केली का आम्हाला का पाहिजे, ठीक आहे, भाषावार प्रांत पाहिजे. मग का करायचं, मग हे कमिशन नेमलं. ठीक आहे, हे वय फाजल अली. स्थापना झाली 22 डिसेंबर 1953 आणि यानं अहवाल सादर केला. 267 पानाचा अहवाल होता. 10 ऑक्टोबर 1955 2 वर्ष बंद्या भारताचा अभ्यास केला आणि यानं आपला रिपोर्ट भारत सरकारने सादर केला. ठीक आहे. मग फाजल अलीच्या शिफारशीनुसार भारतामध्ये, ठीक आहे, फाजल अलीच्या शिफारशीनुसार भारतामध्ये 20 राज्य निर्माण झाली. किती राज्य? 20. किती राज्य? 20. ठीक आहे. फाजल अली म्हणते का विदर्भ वेगळा प्रांत असावा आणि त्यानं सांगितलं का गुजरात भाषिकांचं आणि, ठीक आहे, गुजरात भाषिकांचं आणि मराठी भाषिकांचं द्वैभाषिक मुंबई प्रांत निर्माण करावं आणि त्याची मुंबई हे कंबाईन राजधानी राहील. ठीक आहे. हे असं सगळं स्ट्रक्चर त्यांना पठ्ठ्यानं बनवून दिलं होतं. पण सारा शेवटी धिंगाणा झाला. ठीक आहे. मग केंद्रानं आपल्या मतानं केलं आणि केंद्रानं, ठीक आहे, हे विदर्भ वेगळा ठेवला आणि हे राज्य निर्माण केलं. पण शेवटी लोक आंदोलन पुन्हा पेटलं. लोक काही ऐकायला तयार नव्हते. मग आता लक्ष द्या. ठीक आहे, आता लक्ष द्या. त्रिराज्याचा ठराव 8 नोव्हेंबर 1955. ठीक आहे, 8 नोव्हेंबर 1955. लगेच त्याच्या शिफारशी आल्याबरोबर गुजरात भाषिकांचं एक राज्य राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर मुंबई शहर व उपनगर, ठीक आहे, मुंबई शहर व मुंबई उपनगराचं एक राज्य राहील. ठीक आहे. म्हणजे मुंबई शहराचंच एक राज्य बनवायचं जसं चंदीगड बनवलं आहे. ठीक आहे. गुजरात भाषिकांचं एक राज्य आणि मराठवाड्यासह महाराष्ट्र राहील असं त्रिराज्याचा ठराव काँग्रेस वर्किंग कमिटीनं पारित केला. ठीक आहे. म्हणजे केंद्रात आता काँग्रेस होती. काँग्रेस वर्किंग कमिटीनं महाराष्ट्रामध्ये प्रचंड भाषावर प्रांत रचनेची मागणी होऊन राहिली बा. तर गुजरात भाषिकांचं गुजरात द्यायचं, मुंबई सेपरेट ठेवायचं आणि मराठवाड्यासहित मुंबई सोडून वेगळे राज्य मराठी लोकांचं तयार करायचं, विदर्भ विलीन करायचा नाही असं यायनं आपल्या मतानं ठरवलं. आता काँग्रेसनं ठरवल्यावर पुन्हा लोक याच्या विरोधात गेले. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. ठीक आहे. आता असा निर्णय घेतल्याच्या नंतर लक्ष द्या, भारताचे अर्थमंत्री होते तेव्हा भारताचे अर्थमंत्री होते तेव्हा, ठीक आहे, CD देशमुख. कोण होते? हा, ठीक आहे. भारताचे पहिले, आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारते, मराठी भाषिकांचा महाराष्ट्र निर्माण होताना, ठीक आहे, या मुद्द्यावरून कोणत्या मंत्र्यानं, केंद्रीय मंत्र्यानं राजीनामा दिला होता? तर CD देशमुख. CD देशमुखांनी मराठी भाषिकांचा महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी राजीनामा दिला होता. कोण? CD देशमुख. ठीक आहे. CD देशमुख हे रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर आहे आणि अर्थमंत्री बी होते. कोण होते? अर्थमंत्री बी होते. ठीक आहे. तर मग आता लक्ष द्या, तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई. ठीक आहे. आता लक्ष द्या, हा जो ठराव आहे हा ठराव 18 नोव्हेंबर 1955 तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते. कोण होते? मोरारजी देसाई. देसाई मानणार. ठीक आहे. म्हणून त्याच्या विरोधात सेनापती बापटांनी विधानसभेवर का काढला? मोर्चा. ठीक आहे. तर आता, ठीक आहे, यानं त्रिराज्याचा ठराव मांडला. मुंबई याचा प्लॅनच होता, कोण्या हालतीत आपल्याला मुंबई नाही भेटत तर यायले द्यायची नाही. ठीक आहे. कारण मोरारजी देसाई हा कोण होता? काँग्रेसचा मोठा दिग्गज नेता होता त्यावेळेस आणि याची चलती होती. ह्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता बापूसाहेब. कोण? मोरारजी. आणि यानं भाषण केलं, जब तक सूरज चांद है तब तक मुंबई महाराष्ट्र की नहीं रहेंगी म्हणे ह्या. ठीक आहे. याले अंडे टमाटे मारून फेकले होते. ह्या पयाला होता मग. ठीक आहे. हो, मुंबईत. मग आता लक्ष द्या. ठीक आहे. आता लक्ष द्या. मग 20 नोव्हेंबर 1955 मुंबईच्या चौपाटीवरच्या सभेत घोषणा देण्यात आल्या. ठीक आहे. आणि पहा त्याच्यात ठीक आहे, लक्ष द्या, सखा पाटील म्हणते 5000 वर्ष मुंबई महाराष्ट्रात विलीन होणार नाही. आणि मोरारजी देसाई म्हणते चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रात विलीन होणार नाही. जसं म्हणलं लोकांनी भकाभक अंडे टमाटे मारून सोबतच आणले होते लोकांना. असे स्टेज सोडून पया लागलं यायले भो. आता तो मुंबईत येऊन म्हणून राहिला तर त्याला ठेवणार आहे का? ठीक आहे. त्याचा तर लोणचंच करण लोक. मग त्रिराज्य योजनेचा विरोध. आता यानं जे मोरारजी देसाईनं, ठीक आहे, 3 राज्याचा ठराव मानला होता. गुजराती भाषिकांचं गुजरात, मुंबई शहर उपनगरासहित मुंबई राज्य वेगळं आणि मराठवाड्यासहित महाराष्ट्र, विदर्भ नाही त्याच्यात. ठीक आहे. मग आता याच्या विरोधात सेनापती बापटांनी आंदोलन केलं.
ठीक आहे. कलम 144 संचारबंदी लागू केली होती CRPC. 10 लोकांच्या वर जमा होता येत नव्हतं, तरी जमावबंदीले झुगारून आंदोलन केलं. 21 नोव्हेंबर 1955 याच्यात 16 लोक शहीद झाले. तुम्हाला विचारलं का महाराष्ट्र ठीक आहे वेगळ्या महाराष्ट्र होण्यासाठी किती लोक शहीद झालेत? 106 लोक टोटल शहीद झाले आहे. किती लोक? 106 लोक शहीद झाले आहे. ठीक आहे. 16 लोक शहीद झाले. 116 आमदारांनी आपल्या पदाचा का दिला? राजीनामा दिला त्यावेळेस. ठीक आहे का आम्हाला मराठी भाषिकांचा महाराष्ट्र पाहिजे. त्याच्यात विषय असा झाला का ह्या त्रिराज्याचा ठराव मांडला आणि नेहरू 57ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजाचा जो पुतळा आहे असा टोप असा आहे ना टोप, ठीक आहे छत्रीसारखा, आणि त्याच्यात बसून आहे त्याचं उद्घाटन करायला आले. ठीक आहे. पाहता 57ले उभा केलेला पुतळा अजून बी आहे आणि यायचा 8 महिन्यात पडला. ठीक आहे. तर तो पुतळ्याचं अनावरण करायला आले. तर पुतळ्याचं अनावरण करायला आलतानी त्या गडाच्या खालतच लोकांना घेरलं. कोणाले? नेहरूले. उतरूच नाही दिलं. महाराष्ट्र देतो का नाही सांग, नाही तर तिथंच राह. ठीक आहे. त्याला वाटलं साले बेकार आहे, पण तिथून कसं तरी सुटका करून काढलं त्याले. आणि मग इंदिरा गांधी आली. इंदिरा गांधीचं डोकसं खाल्लं. ठीक आहे. शेवटी ते बापाले सांगत गेली, बाबा ठीक आहे त्यांना द्या लागते बरं पप्पा, महाराष्ट्र द्या लागते, नाही तर आपल्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही. आणि यायच्या काँग्रेसच्या सीटाही कमी झाल्या, लोकसभेत कमी झाल्या, विधानसभेत कमी झाल्या, मुंबई महानगरपालिकेत कमी झाल्या. आता का करायचं? म्हणून नेहरू 16 जानेवारी 1956 घोषणा करते का पाहता. ठीक आहे. हे 57ची नंतरची गोष्ट झाली. त्याच्या अगोदर नेहरूनं घोषणा केली होती 16 जानेवारी 1956. ठीक आहे. आता ते 55ले त्रिराज्य ठराव झाला. मुंबई केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात येईल, विदर्भासहित मराठी प्रांत निर्माण करण्यात येईल, सौराष्ट्र व कच्छसह गुजरात राज्य निर्माण करण्यात येईल आणि कानडी भाषिकांचे म्हैसूर प्रांत वेगळे तयार करण्यात येईल, अशी ह्या पठ्ठ्यानं आकाशवाणीवर घोषणा केली. कोण? नेहरूनं. आता नेहरू देशाचे पंतप्रधान, याच्याच हातात होतं राज्य निर्माण करणं. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. ठीक आहे. मग आता जसं नेहरूनं घोषणा केली त्याच्या विरोधात मोठं आंदोलन उभं झालं. ठीक आहे महाराष्ट्रात. ठीक आहे. आणि नेहरूनं अशी घोषणा केली मराठी भाषिकांचा मुंबई सहित मराठी भाषिक नाही दिलं म्हणून CD देशमुखांनी आपला राजीनामा फेकून मारला. ठीक आहे. मग यशवंतराव चव्हाणांनी समाज कल्याण मंत्री त्याच्याकडे पद होतं त्याचाही राजीनामा त्यांनी दिला, पण नेहरूनं त्याचा राजीनामा स्वीकारला नाही. मग आता का करायचं? इकडं फाजल अलीच्या शिफारशी आल्याच होत्या. मग आता लक्ष द्या. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली लगेच 6 एप्रिल 1956. सगळ्या ह्या घटनाक्रमानं लावत आहे. संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापना झाली 6 फेब्रुवारी 1956. ठीक आहे. याच्यात मागणी होती का मुंबई सहित विदर्भ, मराठवाडा, कारवार, बेळगाव, निपाणी सह आम्हाला महाराष्ट्र पाहिजे. पण यायनं बदमासानं महाराष्ट्र 1960ले देताना बेळगाव, कारवार, निपाणी, ठीक आहे धारवाड हे जिल्हे याड केले नाही, ते कर्नाटकात गेले. ठीक आहे. कोल्हापूरच्या खालता हे जिल्हे. ठीक आहे. मग केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली 11 बिगर काँग्रेसी पक्ष एकत्र आले. ठीक आहे. बिगर काँग्रेसी देत नाही, बिगर काँग्रेसी एकत्र आले. याचे अध्यक्ष होते श्रीपाद अमृत डांगे. ठीक आहे. महासचिव होते SM जोशी. ठीक आहे. मग आता यायनं मागणी केली का आम्हाला मुंबई सहित महाराष्ट्र पाहिजे, त्याच्यात विदर्भ, मराठवाडा, बेळगाव, धारवाड हे जिल्हे लागण कर्नाटकातले. याच्यात ठीक आहे. या परिषदेला आचार्य अत्रे, मधु दंडवते, सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, दुर्गा भागवत. ठीक आहे. क्रांतिसिंह नाना पाटलाचं नाव माहिती आहे का? ठीक आहे. प्रति सरकार स्थापन केलं होतं. अबे माहिती आहे का तुम्हाला? हा कुठं कोण्या जिल्ह्यात केलं होतं? हा सातारा. ठीक आहे. दुर्गा भागवत, अहिल्याबाई रांगणेकर, लालजी पेंडसे, प्रबोधनकार ठाकरे, गत्र मानखोलकर असे अनेक नेते या परिषदेला हजर होते. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. ठीक आहे. 11 बिगर काँग्रेसी पक्ष, समाजवादी पक्ष एकत्र आले. ठीक आहे. प्रजा समाजवादी, हिंदू महासभा, जनसंघ, साम्यवादी, शेतकरी कामगार पक्ष असे 11 पक्ष या सभेले हजर होते. ठीक आहे. मग त्याच्यात लक्ष द्या रे, आता मराठी भाषिकांचं मुंबई सहित महाराष्ट्र राज्य निर्माण झालं पाहिजे यासाठी अनेक वृत्तपत्रांनी सुद्धा काम केलं आणि वृत्तपत्रांनी मुंबई सहितच महाराष्ट्र पाहिजे यासाठी प्रचंड सरकारचा विरोध केला आणि मागणी ठामपणे रेटून धरली. असे काही वृत्तपत्र आहे.
ठीक आहे. आचार्य अत्रेचं ठीक आहे वर्तमानपत्र आहे मराठा, ठीक आहे. मराठा याच्यातून महाराष्ट्र मुंबई सहित मराठी भाषिकांचा पाहिजे अशी मागणी रेटून धरली. प्रबोधनकार ठाकरेचं प्रबोधन नावाचं वृत्तपत्र होतं, ठीक आहे. आता शिवसेनेचा सामना आहे, ठीक आहे. लक्ष द्यावे. कृष्णप्रकाश खानविलकर याचं नौकाय होतं, ठीक आहे. काय होतं? नौकाय. आणि गावागावाईत जिल्ह्यात जाऊन काही शाहीर लोक होते, या शाहीर लोकांनी महाराष्ट्राचं महत्त्व पटवून दिलं आणि जिल्ह्यात गावागावाईत तहसील प्रेसमध्ये जावं ह्या लोकांना मोठं काम केलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख, नाव ऐकले का तुम्ही यायचे? अमर शेख सगीन, ठीक आहे. अबे ऐकलं का चोट्टे? हो, अमर शेख मोठा शाहीर होता. अण्णाभाऊ साठे तर मातंग समाजाचे होते. मातंग समाजात एकमेव नेता पैदा झाला, ठीक आहे, अण्णाभाऊ साठे सारखा, ठीक आहे. भारताला स्वातंत्र्य भेटलं 15 ऑगस्टले तर अण्णाभाऊ साठे म्हणते ये आझादी झुटी है, देश की जनता भूकी है. 15 ऑगस्टच्या दिवशी म्हणते कोण? अण्णाभाऊ साठे, ये आझादी झुटी है, देश की जनता भूकी है, ठीक आहे. म्हणजे जर हे स्वातंत्र्य भेटू नये, देशातल्या लोकांना 2 वेळचं अन्न भेटत नसन तर ही आझादी झुटी है असं सरकारवर सडेतोड आपल्या शाहिरीतून, ठीक आहे, लगाम कसणारे माणूस होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. खतरनाक पुस्तक आहे अण्णाभाऊ साठेचे, हा संघर्षाच्या कथा आहे, ठीक आहे. मला 10व्या वर्गात स्मशानातील सोनं नावाचं, ठीक आहे, एक धडा होता, स्मशानातील सोनं. तर स्मशानातील सोनं नावाचा जो धडा होता, तर एक माणूस मुंबईच्या गिरणीमध्ये गिरणी कामगार राहते, पण गिरणी बंद पडते तर त्याला विचार येते का आता कुठं जायचं आपण कामाले, आता आपले सोर्स ऑफ इन्कम पूर्ण चालला गेला, करायचं का? मग तो खेड्याकडे वापस जाते, पण खेड्यात काय, खेड्यातही त्याला काम नाही भेटत आणि तो, ठीक आहे, महार समाजाचा राहते, आता करायचं का, ठीक आहे. तर मग त्याला असं दिसते का मेलेल्या माणसाच्या जिभेच्या खालतं एक लहानसा सोन्याचा खडा ठेवला जाते, तर त्याच्यावर लक्ष जाते मयतीच्या वेळेस. तो का करते, रात्री, ठीक आहे, मयत गाळलं का संध्याकाळी, ठीक आहे, टेंबा घेऊन जाते आणि ते, ठीक आहे, प्रेत खोदते आणि त्याच्या तोंडात सब्बल टाकते आणि त्याच्यातला खडा काढते, ठीक आहे. तर एक दिवस, ठीक आहे, आता हे रोजच म्हणजे 1-2 दिवस झाले कोणी मेलं का वेगवेगळ्या गावात जायचा आणि हे धंदे करायचा. तो असं कसं होऊन राहिलं बा, ठीक आहे, हे कोण खोदते? तर गावातले लोक मग एक दिवस टपूनच राहिले, ठीक आहे. आणि मग एक दिवस गेला, तो माणूस मेला, पाऊस चालू झाला, आपला कंदील घेऊन गेला आणि कुत्रे भुकायला लागले. तर ह्या गेला, यानं ते प्रेत खोदल्याच्या नंतर त्याच्यात सब्बल टाकली आणि ह्या खडा काढायला गेला. तर लोक टेंबे घेऊन येताना दिसले, कुत्रे भुकताना दिसले, ह्या घाबरला, ठीक आहे. याची हातातून सब्बल निसटली आणि दातकडीत त्या प्रेताच्या याचं बोट सापडलं, ठीक आहे. आता का करायचं? तर ते बोटही निघे नाही, लोक जवळ येऊन राहिले. तर कुऱ्हाडीनं हाताचे बोट तोडते आणि तिथून तो पळते, ठीक आहे. तर असं 10व्या वर्गात स्मशानातील सोनं नावाची म्हणजे ह्या सत्य घटना, संघर्षाच्या घटना, ठीक आहे, अण्णाभाऊ साठेंनी लिहिल्या आहे. अशाच लोकांच्या कथा वाचायच्या, ह्या 65 कथा वाचण्यात मजा नाही, ठीक आहे, ठीक आहे. हे जे काही, ठीक आहे, ब्राह्मणी लोक आहे, ह्या सो कॉल्ड कथा लिहितात, ठीक आहे, चिटुक बुटुक, ठीक आहे, मजा नाही, ठीक आहे. म्हणजे तुम्ही, म्हणजे मला असं वाटते का तुम्ही जर मृत्युंजय वाचली, कोणाची आहे? शिवाजी सावंत, ठीक आहे. शिवाजी सावंतले एकही पुरस्कार त्या कादंबरीला दिला नाही, ठीक आहे. ज्ञानपीठ पुरस्कार भेटायला पाहिजे होता. आजही बेस्ट सेलर कादंबरी आहे. कोणती? मृत्युंजय. अरे खतरनाक कादंबरी, मला आवडलेल्या कादंबरीपैकी सगळ्यात पहिल्या नंबरवर कादंबरीचं नाव आहे मृत्युंजय. का वाक्य आहे त्याच्यात, काय काय कुठून पक्षाचे नावं आणले मला बी कळलं नाही, ठीक आहे. असं का लागली शिरेल असं डोळ्यासमोर पुस्तक वाचताना चित्र तयार होते, ठीक आहे, डायरेक्ट डोळ्यासमोर. मग आता शिवाजी सावंतच्याच काळात सेम याले एक कादंबरी लिहिली ययाती नावाची, ठीक आहे. ययाती राजाच्या लफड्यावर आहे. कायच्यावर आहे? लफड्यावर. जंगलात जाऊन लफडे करते तो. ह्या कादंबरीचे मी 10 पेजेस वाचले आणि ते ढोबर बंद करून दिलं. निव्वळ पानचट, मला आवडलीच नाही, ठीक आहे. आणि त्या माणसाले ज्ञानपीठ पुरस्कार आहे, ठीक आहे. तुम्ही पाहिजा, म्हणजे ते पुरस्कार देताना बी कुठेतरी दुजाभाव झाला असं मला वाटलं. आणि एवढ्याही कादंबऱ्या एव्हरग्रीन आहे.
शिवाजी सावंतच्या, खतरनाक खतरनाक. आणि त्याला लिचून नाही घ्यासाठी म्हणजे त्याची एक कादंबरी आहे संभाजी महाराजाचा इतिहास पुरा, ठीक आहे, बाहेर काढला का खरा संभाजी कसा होता. तर आता हे मृत्युंजय आली होती मार्केटले, तर छावा लिहिली, ठीक आहे, आणि छावा होती संभाजी महाराजाला. तर हे आचार्य अत्रे आहे ना, हे का म्हणते माहिती आहे का त्याले, आचार्य अत्रे म्हणते कारे म्हणते तुनं म्हणते मृत्युंजय लिहिली तर तुनं अर्जुनाईपेक्षा आणि पांडवाईपेक्षाही कर्णाले मोठा करून टाकला म्हणते. तसं शिवाजीपेक्षा तर संभाजीले मोठा नाही केला ना म्हणते या पुस्तकात. तर त्या पुस्तकाच्या मागे डिस्क्रिप्शन दिलं आहे शिवाजी सावंतनी. मग मला कसा टोचून प्रश्न विचारला, मग मी उत्तर का दिलं तर सांगितलं म्हणे छावा छावा आहे, सिंह सिंह आहे, म्हणून पुस्तकाचं नाव छावा आहे. ठीक आहे, मी का म्हटलं समजलं का. ठीक आहे, पुस्तकाचं नाव छावा आहे, पुस्तकाचं नाव सिंह नाही आहे. ठीक आहे, छावा सिंहाच्या लेकराले म्हणते. ठीक आहे, म्हणून पुस्तकाचं नाव आहे छावा. आणि जेव्हा मृत्युंजय लिहिली तर मृत्युंजयवर टीका केली लोकांना, ह्याच लोकांनी टीका करणारे लोक हेच का यांना बा कृष्णापेक्षा मोठं केलं आहे. म्हणजे मृत्युंजय जेव्हा वाचान तर कृष्णावर असं तुम्हाला असं कृष्णाच्या भोवताल तुम्ही कृष्णाला देव मानता का नाही, तर कृष्णावर डाऊट निर्माण होते का कृष्ण एवढा कसा म्हणजे बदमाश राहू शकते बा. ठीक आहे, म्हणजे असं तुम्हाला बिलकुल येईन तुमच्या मनात मृत्युंजय वाचल्यावर. कारण कृष्ण मराच्या वेळेस कर्णाची परीक्षा घेते, मराच्या वेळेस म्हणजे मराल टेकला तो तरी परीक्षा घेते त्याची, मग डाऊट निर्माण होते. म्हणून मग शेवटी त्याच्यावर ताशेरे आले त्या पुस्तकावर. तर म्हणून 1200 पेजचं कृष्णावर पुस्तक लिहिलं युगंधर. ठीक आहे, का लिहिलं 1200 पेजचं पुस्तक लिहून टाकलं शिवाजी सावंतनं कृष्णावर युगंधर नावाचं. ठीक आहे, कृष्णाचं नाव आहे दुसरं युगंधर. ठीक आहे, हे युगंधर छावा मृत्युंजय एवढ्या जबरदस्त कादंबऱ्या लिहिल्या तरी त्या माणसाले अवॉर्ड नाही आहे असं आहे. ठीक आहे, तर हे असे खतरनाक लोक आहे, संघर्षाच्या कहाण्या वाचायच्या. ठीक आहे, मी वनवासी नावाचं पुस्तक आहे सिंधुताई सपकाळचं, वाचलं का. खतरनाक छोटंसंच पुस्तक आहे 70-80 पेजचं असं. ठीक आहे, वाचा ना. कोल्हाट्याचं पोर आहे किशोर शांताबाई काय. ठीक आहे, कोल्हाट्याचं पोर म्हणजे तमाशात नाचणाऱ्या बाईचं पोर. ठीक आहे सर, तिले पोरग कसं झालं तर ते तुम्हीच विचार करा कसं झालं असं. ठीक आहे, आणि तो पोरगा MBBS करते मुंबईच्या GMC मधून. ठीक आहे, आणि डॉक्टर बनते. आणि MBBS करत असताना त्याच्या कॉलेजच्या पोट्टे त्याला म्हणते तुझी मावशी आली आहे एका रात्रीसाठी भेटन का, असं लिहिलं आहे त्या पुस्तकात त्यानं. म्हणजे आणि जशा शिवाय त्याची आजी होती जिंजी नावाची. ठीक आहे, त्या सगळे कॅरेक्टर जसं आहे तसं मांडलं आहे. तुम्ही वाचा, असं अंगावर काठी येते. एखाद्या माणसाच्या आयुष्याला किती संघर्ष आहे. पुरं लोक जशा शिवा दिलेल्या लोकांनी त्याला तशा शिवा लिहिल्या आहे पुस्तकात. हे अशा कादंबऱ्या वाचण्यात मजा येते का जे खरंच लोक संघर्षातून आले. त्याचे रिअल म्हणजे बापाचं नाव नाही भेटलं तर मायचं लावलं किशोर शांताबाई काय, असं खतरनाक आहे पुस्तक. ठीक आहे, तुम्ही अशा कादंबऱ्या वाचा. मी तवाच वाचल्या. ठीक आहे, ते अजूनही कॅरेक्टर मला आठवते त्याची आजी जिंजी, तिचं नावच होतं जिंजी. तर असे पुस्तकं जे आहे जे ठीक आहे, आणि यायनं हे जे अस्पृश्यता होती याच्यावर एकही शब्द नाही लिहिला. म्हणजे ह्या जे संघर्ष होता त्याच्यावर नाही लिहिला, 2 लाईनीत नाही लिहिल्या. पण शेवटी त्याचेच लोक शिकल्याच्या नंतर त्यानं आपले संघर्ष लिहिले. असो, ठीक आहे. तर हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ठीक आहे मातंग समाजातून आले आहे आणि प्रचंड हुशार माणूस होते. ठीक आहे, खूप साऱ्या कादंबऱ्या लिहिल्या अण्णाभाऊ साठे आणि समाजाला जागृत करण्याचं मोठं काम अण्णाभाऊ साठेंचं आहे. मग द्वैभाषिक मुंबई प्रांताची निर्मिती, शेवटी फाजल अलीच्या शिफारशी आल्या. मग पहा बे कसं झालं. ठीक आहे, मुंबई प्रांत होता, या मुंबई प्रांतात गुजरात होता. ठीक आहे, होता थोडाफार. ठीक आहे, मग त्याच्यात पुन्हा जास्त याड केला. 47 ते 56 पर्यंत बॉम्बे प्रांत होता, म्हणजे मुंबई प्रांत होता. मग फाजल अलीच्या शिफारशीवर झाला द्वैभाषिक मुंबई प्रांत 56 ते 60 पर्यंत. 1 नोव्हेंबर 1956 निर्मिती झाली. ठीक आहे, मग आता लक्ष द्या बे,
ठीक आहे, हे लक्ष द्या रे. आता 7 ऑगस्ट 1900, ठीक आहे, हे लक्ष द्या, 7 ऑगस्ट 1956 द्वैभाषिक मुंबई प्रांताची निर्मिती झाली. याच्यात 39 जिल्हे होते. किती जिल्हे होते? सगळे तुम्हाला मी डायग्राम वाईज देऊन राहिलो. हा, सगळे रेडीमेड डाटा आहे फुकटाचा. ठीक आहे, द्वैभाषिक मुंबई प्रांताची निर्मिती झाली. याच्यात मुंबईचे 10 जिल्हे, मुंबईचे किती जिल्हे? 10. विदर्भातले 8 जिल्हे. ठीक आहे, मराठवाड्यातले 5 जिल्हे. आता 5 चे 8 झाले. ठीक आहे, आणि गुजरात सौराष्ट्राचे 16 जिल्हे, असे 39 जिल्हे होते द्वैभाषिक मुंबई प्रांतात. ठीक आहे, मग शेवटी महाराष्ट्रात आंदोलन काही ऐकायला तयार नव्हतं. तुफान आंदोलन पेटलं होतं. शेवटी 1 मे 1960 बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट दिल्लीच्या संसदेत पारित झाला आणि त्याच्यानुसार भाषावार प्रांतरचनेनुसार मराठी भाषिकाचं मुंबईसहित राज्य निर्माण झालं. ठीक आहे, आणि त्याच दिवशी गुजरातची स्थापना झाली. गुजरातपाशी राजधानी उभी करायला पैसे नव्हते, आपण गांधीनगर उभी करायला का दिले? पैसे दिले. ठीक आहे, तर कोणत्या कायद्यानुसार महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे झालं? बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट. ठीक आहे, 1 मे 1960. ठीक आहे, महाराष्ट्राचा कलश घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रात आले. ठीक आहे, महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा 26 जिल्हे होते. आता किती जिल्हे आहे? आता किती आहे? 36 जिल्हे आहे. ठीक आहे, 26 वरून 10 जिल्ह्याची संख्या, ठीक आहे, आतापर्यंत वाढली. ठीक आहे, आता मुख्यमंत्री कोण केव्हा होता याच्यावर जोड्या लावा येते, बेचोट्टे किंवा क्रमानं लावा येते. तर 47 ते 52 पर्यंत महाराष्ट्र भारत स्वतंत्र झाला आणि बॉम्बे प्रांत होतं. त्याच्यात गुजरात भाषिकाचाही काही भाग होता. ठीक आहे, आताचा पश्चिम महाराष्ट्र, कोकण, ठीक आहे, आणि धारवाड, बेळगाव, निपाणी हे कर्नाटकातले काही मराठी भाषिकांचे जिल्हे, वरतो गुजरातचा भाग. ठीक आहे, तर याचे मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर. 47 ते 52 पहिले भारत स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर. केव्हापर्यंत होते? 52. 52 ते 56 पर्यंत होते मोरारजी देसाई. कोण होते? कोण होतं? मोरारजी देसाई. सगळे सांगून राहिलो तुम्हाला. 52 ते 56 पर्यंत होतं मोरारजी देसाई. आणि जसा द्वैभाषिक मुंबई प्रांत झालं 7 ऑगस्ट 1956, त्याचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. ठीक आहे, मग आता मग हे 56 ते 60 पर्यंत होते यशवंतराव चव्हाण. केव्हापर्यंत होते? 56 ते 60. आणि मग मराठी भाषिकांचा महाराष्ट्र झाला 1 मे 60. तेव्हा मराठी भाषिकांच्या, ठीक आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. बाळासाहेब खेर, मोरारजी देसाई. ठीक आहे, मग यशवंतराव चव्हाण. द्वैभाषिक मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणच, आणि मराठी भाषिकांचाही महाराष्ट्र निर्माण झाला त्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. समजलं का? अबे समजलं का? हां, ठीक आहे, चलो आगे. ठीक आहे, मग बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960 याच्यानुसार 14वं महाराष्ट्र राज्य झालं भाषावार प्रांतरचनेनुसार. पहिलं राज्य कोणतं? ठीक आहे, मग बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960 एप्रिल 1960 हा कायदा मांडला आणि 1 मे 1960 का झाला? लागू झाला. ठीक आहे, आता जेव्हा महाराष्ट्र वेगळा झाला, तर महाराष्ट्र वेगळा झाला तेव्हा महाराष्ट्रात 4 प्रशासकीय विभाग होते. किती? 4 प्रशासकीय विभाग होते. आता महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग आहे. काय? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन किंवा त्याला महसूल विभाग सुद्धा म्हणते. ठीक आहे, 4 महसूल विभाग होते, आता किती झाले? 6. ठीक आहे, आता 6 कोणते कोणते? कोकण म्हणजे मुंबई. ठीक आहे, त्याच्यानंतर नाशिक, त्याच्यात येते नाशिक. ठीक आहे, नगर. ठीक आहे, त्याच्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार. ठीक आहे, त्याच्यानंतर येते पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. 5 जिल्हे. 3 झाले. मराठवाडा 4 झाले. अमरावती 5 झाला. अमरावतीमध्ये 5 जिल्हे, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम. ठीक आहे, त्याच्यानंतर नागपूरमध्ये 6 जिल्हे, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. ठीक आहे, तर डिव्हिजनल कमिशनरचं ऑफिस असते, तो प्रमुख असते कलेक्टरच्या वर. ठीक आहे, तिथं कोण असते? कलेक्टरच्या वर. कलेक्टरच प्रमोशननं तिथं जाते. ठीक आहे, 26 जिल्हे होते. आणि लक्ष द्या बे, चोट्टे हो, 26 जिल्हे होते, आता 36 आहे. 4 प्रशासकीय विभाग होते, आता किती आहे? 6. 229 तालुके होते. किती तालुके होते? 200. आता झाले आहे 358 तालुके. किती? एवढ्या तालुक्याची संख्या वाढली. ठीक आहे, मग आता इथं 200, महाराष्ट्रामध्ये 289 शहरं होते. ठीक आहे, आणि 3577 खेडे होते तेव्हा.
ठीक आहे. तर असं आहे. आता खेड्याची संख्या का झाली असन? कमी झाली असन. कारण कमी झाली असन ना, वाढन कशी? ठीक आहे. कारण ते शहरात का झाले? विलीन. आता हे वर्धा महानगरपालिकेची मागणी चालू आहे. वर्धेले पहिले नाव होतं पालकवाडी, लहानसंच होतं. आता हे पिपरी अटॅच झालं, सावंगी मेघे, उमरी मेघे, तिकडं ठीक आहे बोरगाव मेघे, इकडं ठीक आहे हे नालवाडी मसाया बिसाया सब का झालं? अटॅच झालं. हे खेडे होते. आता याने जर महानगरपालिका डिक्लेअर केली का 6, 7, 8 खेडे गायब. ठीक आहे. अशी खेड्याची संख्या कमी कमी होत जाते. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. आणि महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्र हे संतांची भूमी आहे, विचारांची भूमी आहे. महाराष्ट्रानं या देशाने खूप काही दिलं. ठीक आहे. हे जे आता नरेंद्र मोदी म्हणजे काँग्रेसच्या काळात निर्मल भारत होतं, ठीक आहे, हागणदारी मुक्त गाव, हे आपली स्कीम आहे. आता जे आता ते निर्मल भारत अभियान राबवत होते मनमोहन सिंग, ते नाव यायला आवडलं नाही, तर यानं गांधीजीचा चष्मा घेतला. एका चष्म्यात स्वच्छ आणि दुसऱ्या चष्म्यात भारत. ठीक आहे. हे जे स्वच्छ भारत अभियान आहे, ठीक आहे, तर हे संकल्पना आपली होय. ठीक आहे. आपण कर्मयोगी गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान राबवतो. ठीक आहे. हीच संकल्पना केंद्रानं घेतली. कोण घेतली? केंद्रानं घेतली. रोजगार हमी कायदा करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. 1978ले वि.स. पागे, ठीक आहे, हे त्याचे प्रवर्तक आहे. ठीक आहे. यांनी तासगाव सांगलीमध्ये पहिल्यांदा रोजगार हमी योजना चालू केली. ठीक आहे. 72ले, ठीक आहे, सांगली जिल्ह्यात तासगावले. आणि 1978ले महाराष्ट्र शासनाने याच्यावर कायदा केला रोजगार हमीवर. ह्या कायदा भारत सरकारले करायला लागले 2005. किती वर्ष? 2005 साली केला. आपण केव्हा केला? 78ले कायदा केला का प्रत्येकाले हक्काचा रोजगार भेटन. ठीक आहे. तर महाराष्ट्रानं लय दिलेला आहे केंद्राने. ते आपल्या लय योजना दाबदूब केल्या त्यानं आणि त्या कॉपी पेस्ट करून उचलल्या. बऱ्याचशा योजना, एकच योजना नाही, अनेक योजना आहे. अनेक गोष्टी आपल्या केंद्र सरकार फॉलो करते. माहितीचा अधिकार अधिनियम 2002ले आपण केला आणि मग केंद्राला जागली 2005ले. तर त्यानं 2005ले केला. मग जेव्हा केंद्राचा होते तेव्हा राज्याचा खारिज होते. ठीक आहे. म्हणून मग राज्याचा खारिज झाला नाही, तर आपण केला होता 28 सप्टेंबर 2002ले. ठीक आहे. तर असं आहे. तर म्हणून महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे. ठीक आहे. विचारांची भूमी आहे. ठीक आहे. महाराष्ट्र हे काही UP बिहारसारखं नाही. ठीक आहे. हे आता त्या पोट्ट्यानं, ठीक आहे, त्या चिमुकलीवर बलात्कार केला. ठीक आहे. तर त्याला फाशीच व्हायला पाहिजे होती, पण त्याच्यासाठी न्यायालय आहे. ठीक आहे. पोलीस आले इन्काउंटर करण्याचे अधिकार नाही. व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेनं मग बिहार न महाराष्ट्रात काही फरकच नाही राहिला. ठीक आहे. बिहारमध्ये कोण काही करो का नाही करो त्याच्यावर आरोप झाले का त्याच्या घरावर बुलडोजर चालून राहिलं. मग शेवटी सुप्रीम कोर्टानं झापलं धरून योगीले. ठीक आहे. मग आताही झापलं. ठीक आहे. आताही झापलं ना, कालच्या पेपरले होतं ना, हायकोर्टाने झापलं ना. ठीक आहे. तर हे न्यायदानाचे अधिकार न्यायालयाले आहे. यायचं काम आहे फक्त इन्व्हेस्टिगेशन करणं. पण ती शाळा BJPच्या एका माणसाची होती. ठीक आहे. त्याचे काहीतरी दुष्कृत्य दाबायचे असं न्यायले. हे फरार लोक आहेत. हे अजून भेटले नाही 3 लोक. ठीक आहे. ते अजून फरार आहे. हे अजूनही भेटले नाही. मग एवढं म्हणजे महाराष्ट्राची पोलीस तर कुठूनही खोजून काढू शकते. ते गेले कुठं? असं काय अंडरग्राऊंड तर झाले नाही का? दफन गिफन स्वतः समाधी घेतली बा त्यानं. ठीक आहे. असं तर काही होणार नाही. कुठंतरी असं आहे. ठीक आहे. हे समजलं का तुम्हाला? याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम? अबे याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम? ठीक आहे. आता भारताचं, ठीक आहे, हे झाली महाराष्ट्राची निर्मिती. 1 मे 1960ले महाराष्ट्र निर्माण झाला. त्याच्यात 4 महसूल विभाग होते, 26 जिल्हे होते. ठीक आहे. आणि 229 तालुके होते. ठीक आहे. निर्माण झालं तेव्हा. आता 36 जिल्हे आहे, 6 प्रशासकीय विभाग आहे. ठीक आहे. आणि 389 तालुके आहे. ठीक आहे. मग आता इथं लक्ष द्या रे. आता भूताचा बाजार इकडे पहा, मी का म्हणून राहिलो. आता महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी विचारते. तर महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी आहे 700 किलोमीटर आणि पूर्व पश्चिम लांबी आहे 800 किलोमीटर. किती आहे? उत्तर दक्षिण 700. ठीक आहे. पूर्व पश्चिम 800 आणि समुद्र किनारा म्हणलं तर 720 किलोमीटर. किती 720. ठीक आहे. महाराष्ट्राची किती लांबी म्हटलं? उत्तर दक्षिण 700. ठीक आहे. उत्तर दक्षिण, पूर्व पश्चिम 800 आणि समुद्र किनारा 720. ठीक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या, महाराष्ट्राच्या आजूबाजूले 6 घटक राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे.
आता इकडे लक्ष द्या. महाराष्ट्राच्या वायव्येले गुजरात, महाराष्ट्राच्या उत्तरेले मध्य प्रदेश, ठीक आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेले छत्तीसगड, महाराष्ट्राच्या आग्नेयेले तेलंगणा, कोणतं राज्य आहे? दक्षिणेले कर्नाटक, ठीक आहे, आणि गोवा, ठीक आहे. तर आता हे 6 राज्य झाले, ठीक आहे. पहा मोजून घ्या. 1 2 3 4 5 6. आणि इथं पहा हे आहे दादर नगर हवेली आणि हे आहे दीव दमण, ठीक आहे. तर आता एकच केलं याचं, दादर नगर हवेली दीव दमण. तर महाराष्ट्राले 6 घटक राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाची का लागली आहे? सीमा लागली आहे. समजलं का? ठीक आहे. समुद्रकिनारा किती? 720. त्याच्यात सर्वात जास्त समुद्रकिनारा रत्नागिरी जिल्ह्याला आहे. कोणाले आहे? आणि सगळ्यात कमी समुद्रकिनारा लाभला आहे, ठीक आहे, पालघर. ठाणेला लागला आहे. पहिले मुंबई शहर होता, पण ठाणेमधून पालघर निघाला, तर आता फक्त ठाणेला लागला आहे, ठीक आहे. सर्वात जास्त कोणाले? रत्नागिरी जिल्ह्याले. कोणाले? रत्नागिरी जिल्ह्याले, ठीक आहे. तर आता लक्ष द्या. आयोगानं, ठीक आहे, का केलं का आयोगानं, ठीक आहे, हे इथं असा गडचिरोली जिल्हा आहे, ठीक आहे, असा. आणि ह्या जो नकाशा आहे, बस एवढाच नकाशा कंबाईनच्या मेन्सले एका परीक्षेत एवढाच नकाशा घेतला आणि असा छापून आला आणि विचारलं का हा महाराष्ट्राचा कोणता जिल्हा आहे? तर मी केवळ हे जे याचं लोंबलं आहे, ठीक आहे, ह्या लोंबलेल्या याच्यावरून ओळखलं का ह्या गाव आहे गडचिरोली आहे. म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चरल डायग्राम का आहे हे समजायला पाहिजे का कोणता जिल्हा कसा आहे, ठीक आहे. लक्ष द्या. मग एकव्या इथचा जिल्हा विचारला, ठीक आहे, इथं कोल्हापूर आहे. कोणता आहे? कोल्हापूर. तर डायरेक्ट एका जिल्ह्याचा नकाशा दिला, पण त्या महाराष्ट्राचा दिला नाही. म्हणून तुम्हाला, ठीक आहे, जिल्हे पाहून घ्यायचे कशा कोण्या परिस्थितीत आहे. तुम्हाला जिल्हे पाठ पाहिजे. इथं मुंबई शहर, याच्या बाजूले मुंबई उपनगर, इथं ठाणे, इथं पालघर, इथं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठीक आहे, इथं कोल्हापूर, ठीक आहे, इथं सातारा, सांगली, ठीक आहे, इथं सोलापूर, ठीक आहे, इथं पुणे, ठीक आहे, काय आहे? पुणे, ठीक आहे. पुण्याच्या वरतं गेलं नाशिक, ठीक आहे, माहिती आहे का तुम्हाला? मग या नाशिकच्या समोर आलं, ठीक आहे, नाशिकच्या समोर आलं का इकडं नगर, काय नगर, या पुन्हा वरता आलाय असा, इकडं जळगाव, हे धुळे, जळगाव, ठीक आहे, नंदुरबार, ठीक आहे. मग इकडं सोलापूर झालं का इकडं मराठवाडा सुरू होते बॉर्डर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, ठीक आहे, इथं औरंगाबादच्या अगोदर जालनाच्या अगोदर बुलढाणा, इकडं अमरावती, इथं अकोला, ठीक आहे, इथं नांदेड आहे, नांदेड, ठीक आहे, इथं नांदेड आहे. समजलं का? त्याच्यानंतर इकडं नांदेडच्या इकडं समोर आले का इथं वर्धा आहे, इथं नागपूर आहे, ठीक आहे, इथं नागपूर आहे, ठीक आहे, इथं यवतमाळ, वर्धा, नागपूर, ठीक आहे, इथं भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, ठीक आहे. असे जिल्हे तुम्हाला माहीतच पाहिजे का कोणता जिल्हा कुठं आहे, ठीक आहे. नाही तर मग आपला सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. समजलं? हे जमान कोणाला काही प्रॉब्लेम? कोणाला काही प्रॉब्लेम? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का आता सांगा. मग मी फायरिंग केल्यावर मग म्हणायचं नाही का सर आम्हाला येत नाही, सर मी त्या दिवशी लेक्चरले नव्हती, ठीक आहे. तर असे नाटकं अजिबात जमणार नाही, ठीक आहे. हे बंद देणं करून